नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मी मिठ्ठ दगडू गदाले, गाव तांदळी, राहणार शिरूर. आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे जे सहकार. खाजगीमुळं घोडगंगेची झालेली वाताहत. मित्रांनो, एक कामगार या नात्याने मी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. कवितेचं नाव आहे जे सहकार. विना सहकार नाही उद्धार हे पूर्वज सांगून गेले आम्हाला. विना सहकार नाही उद्धार हे पूर्वज सांगून गेले आम्हाला. सहकार मुळीत काढून खाजगीची पिलावळ पोचणाऱ्यांनो, जनता कधीच माफ करणार नाही तुम्हाला. सहकाराच्या जीवावरच झाले तुम्ही मोठे. गोष्ट खरी का खोटी? सहकाराच्या जीवावर झाले तुम्ही मोठे. खाजगीचा डाव मांडून सहकारात दाखवले तोटे. सहकारात दाखवून तोटा तुम्ही कोटी कोटी लाटले. सहकारात दाखवून तुम्ही तोटा कोटी कोटी लाटले आणि सहकाराच्या मदतीनेच तुम्ही खाजगी दुकान थाटले आणि तेव्हापासूनच घोडगंगेचं खळखळ वाहणारे पाणी आटले. सभासदांच्या डोळ्यात पाणी दाटले. ऊस उत्पादकांचे प्रपंच फाटले. या साऱ्या गोष्टीचा आपण करा सारासार विचार. सहकार मोडीत काढणाऱ्यांचा घ्या या निवडणुकीमध्ये आता समाचार. खाजगीवाल्यांचा आता उडवू आपण बार. घोडगंगेचा झेंडा लावू अटके पार. साखरधंदा परवडत नाही हेच सांगतात आम्हाला. साखरधंदा परवडत नाही हेच सांगतात आम्हाला. मग खाजगी का काढता याचं गौड बंगाल कळतंय का सभासदांना तुम्हाला? एवढं दूध फुलं समजू नका आम्हाला. आमच्याच टाळूवरचं लोणी काढत आला हे कळायला लागले आता आम्हाला. या साऱ्या गोष्टीचा करा पर्दाफाश. या साऱ्या गोष्टीचा करा पर्दाफाश. तुम्हाला थोडी जरी असेल सहकाराची आस, तर खाजगीवाल्यांचा होईल सर्वनाश. सहकार वाचवण्याची कविता सहकारात काम करणाऱ्या गदादे एमडीने रचली. खाजगीवाल्यांना ती नाही रुचली, कारण सहकाराची महती शब्दोशब्दी वाहिली. सहकारातील समृद्धी डोळ्याने पाहिली. खाजगीची दानादान कवितेतून दिसली. माझी कविता खाजगीवाल्यांना नाही भावणार. माझी कविता खाजगीवाल्यांना कधीच नाही भावणार. पण माझी कविता वाचल्यानंतर सहकार वाचवण्यासाठी मात्र प्रत्येकजण धावणार. कारण सहकारातच आहे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा. कारण सहकारातच आहे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा. खाजगीकरण वाढलं तर आयुष्यात येईल निराशा. सहकाराला साथ दिली तरच मित्रांनो आपण तरणार आहे. सहकाराला साथ दिली तर आपण तरणार आहे. आणि खाजगीवाल्यांच्या नादी लागलं तो आपण कर्जबाजारी होऊन मरणार आहे. मग तरायचं का मरायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि खाजगीचं मूळ आपण उपटून टाकलं पाहिजे. कारण खाजगीमुळे आहे आपल्या आणि आपल्या भावी पिढीला धोका. कारण खाजगीवाल्यांच्यामुळे आहे आपल्या आणि आपल्या भावी पिढीला धोका. म्हणून म्हणतोय मित्रांनो, यांना इथेच रोखा, इथेच ठोका. हवेतच बांधतील बंगले काढतील वाऱ्यावरती वरात. हवेतच बांधतील बंगले काढतील वाऱ्यावरती वरात. वाटाण्याच्या अक्षदा वाटतील पुन्हा सभासदाच्या घरात. पुन्हा नवी पाने सभासदांच्या तोंडाला पुसतील. आणि एकदा निवडून आले की 5 वर्षांनीच भेटतील. आमच्याच ताकावरचे लोणी सर्वजण काढतात. आमच्याच ताकावरचे लोणी सर्वजण काढतात. आम्ही वागवायची म्हैस, ते मात्र तूप एकमेकांना वाढतात. आम्ही वागवायची म्हैस, ते मात्र तूप एकमेकांना वाढतात. 20,000 सभासद यांनी बोटावरती खेळवली. 20,000 सभासद यांनी बोटावरती खेळवली. टोलवा टोलीची उत्तरं देण्यातच यांनी PhD मिळवली. खोटं नाही सांगत इतिहास यांचा बघा. भरोशाची म्हैसच नेहमी देत असते दगा. सहकार आणि खाजगीतला फरक आता कळायला लागला आहे आम्हाला. सहकार मोडीत काढणाऱ्याला माफ करणार नाही सभासद तुम्हाला. तुम्ही जरी किती केला आम्हावरती हल्ला. तुम्ही जरी किती केला आम्हावरती हल्ला. पण एक दिवस आम्ही जिंकणार आहोत घोडगंगेचा बालेकिल्ला. 17 वर्षे खेळवलं तुम्ही. 17 वर्षे खेळला तुम्ही सत्तेचा सारीपाट. 17 वर्षे खेळला तुम्ही सत्तेचा सारीपाट. आता आम्ही चालवणार आहोत घोडगंगेची वहिवाट. फार त्रास दिला शेतकरी, कामगार आणि वाहतूकदाराला. फार त्रास दिला शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि कामगाराला. झुलवत ठेवलं फक्त विकासाच्या नावाखाली.
झुलवत ठेवलं फक्त विकासाच्या नावाखाली. विकास झाला, विकास झाला ना, विकास झाला फक्त तुमचा. भकास केलं शेतकरी, कामगार आणि वाहतूकदाराला. पण आता तुमचे उरले सुरले दिवस आता सरले. पण आता तुमचे उरले सुरले दिवस आता सरले. कारण सहकारापेक्षा व्यंकटेश्वरचे तुमचे प्रेम लोकांना कळले. तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात सभासदांनी हिरले. सहकाराच्या मारीत होता तुम्ही फार गप्पा. पूर्वी फार मारीत होता सहकाराच्या गप्पा. व्यंकटेश काढून मात्र सभासदांच्या उडवल्या तुम्ही झोपा. पण आता आम्ही जागे झालो आहोत सहकार मोडीत काढणाऱ्याला झोपवायला. रामकृष्ण हरी.